आप्पासाहेब, आपण फक्त चाळीसगावला नगरपालिकेमध्ये एक माणूस निवडून आणायचा मला सांगायचंय, एक माणूस निवडून आला, पहिलं काम मी पाचोऱ्याला येऊन किशोर आप्पांचा जाहीर सत्कार करेल की आप्पा तुम्ही शिंदे सेनेचा एक माणूस तरी निवडून आणला, जाहीर सत्कार करायला घेते। राजकारणात जे गांडू लोक असतात ते समाज पुढे करतात। भडगाव पाचोऱ्यामध्ये मी आजवर लक्ष घालत नव्हतो, आता तुम्ही लक्ष चाळीसगावला घालायचंय आणि मी ही इथं लक्ष घालणार आहे। आप्पासाहेब, आपण फक्त चाळीसगावला नगरपालिकेमध्ये एक माणूस निवडून आणायचा आणि मंगेश चव्हाण असं तुमच्यासारखं बरोबर राजकारण करत नाही, खोलात जातो, लोकांमध्ये राहतो, सुख दुःखात राहतो, रात्री 12-1 वाजता जरी कोणी आला तर गोरगरिबांच्या अश्रू पुसण्याचं काम करतो। तरी माझ्याकडे तुम्ही जाऊन विचारा आणि मला सांगायचंय, एक माणूस निवडून आला, पहिलं काम मी पाचोऱ्याला येऊन किशोर आप्पांचा जाहीर सत्कार करेल की आप्पा तुम्ही शिंदे सेनेचा एक माणूस तरी निवडून आणला, जाहीर सत्कार करायला घेते। मला याचं वाईट वाटलं देत आहे, राजकारण बघा होत राहतं। मी मराठा आहे, मला अजून सुद्धा माहिती नव्हतं, माझ्या रक्तात तरी जात आली नाही। आज इथं दिलताते इथं बसलाय, माझ्याकडे कधी जात लागू माझ्या डोक्यात आली नाही। मला वाईट एका गोष्टीचं एवढं वाटलं, मी रात्रभर व्यथित झालो। मला 2-3 लोकांनी येऊन जेव्हा सांगितलं की ते म्हणतायत की राजपूत समाजावर अन्याय होतोय आणि आप्पा राजपूत म्हणून आप्पाला त्रास होतो आणि समाजाची बैठक घ्यायची आहे आणि आपल्याला राजपूत समाज एकत्र करायचा। मी ताई तुम्हाला बोललो की असं चाललंय, मी ताईच्या पाठीमागे उभा राहिला। ताई कुठल्या समाजाची? राजकारणात जे गांडू लोक असतात ते समाज पुढे करतात। मी राजकारणावर बोलणार नव्हतो, मला त्यांना दुखायची भूमिका नव्हती, पण जर कधी आमच्या सवंगड्यांना आमच्या सहकार्यांना कोणी सांगत असेल की मी आमदार आहे, माझ्या सरकारमध्ये माझे मंत्री आहे, आम्ही इथं काय गोटे खेळायला बसलो नाही। मुख्यमंत्री हा आमचा आहे, आम्ही पण मुख्यमंत्री हा राज्याचा आहे असं म्हणून आम्ही काम करतो। जर तुमच्या मनात जर ह्या सत्तेचा जर कधी वेगळ्या पद्धतीने डोक्यात हवा गेली असेल की आम्ही चौकशी लावून लोकांना अडचणीत आलो, माझं तुम्हाला आज जाहीर आव्हान आहे, तुम्ही लावून दाखवा चौकशा, काय बघायचं माणसं बसलेली इथं एकूण एक माणूस आमचा भारतीय जनता पार्टीचा आहे। राजकारण केलं तेल लावायला, राजकारण केलं चुलीत, भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याला त्रास झाला तर मंगेश चव्हाण पहिल्या तारखेला इथं हजर असेल। आम्ही ऐकून घेतो म्हणजे काय गांडूची आवडत समजू नका। आमच्या मुख्यमंत्र्यांवर तुम्ही बोलतात, अरे आपला पगार किती, आपण बोलतो किती, आणि मी आज प्रेमात सांगून चाललोय। तुम्ही तिथे येऊन सांगितलं स्वर्गीय राजदादांचे, अरे मरणाच्या ठिकाणी राजकारण, मरणाच्या ठिकाणी म्हटले की त्या परिवाराच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत आणि त्या परिवाराला सहानुभूती दिली पाहिजे। अरे स्वर्गीय अनु तात्याची पण मुलगी होती तेव्हा तुम्हाला का नाही आठवलं? त्या मुलीच्या पाठीमागे हात उभे राहिले नाही। तात्या दिले भाऊच्या घरात घटना घडली तेव्हा तुम्हाला दिले भाऊ आप्पा गेल्यावर काय आठवलं नाही? म्हणजे तुम्ही राजकारण करता। अरे मरणाचं राजकारण मंगेश चव्हाणने कधी केलं नाही। राजू देशमुख माझा विरोधक होता, मी जाहीरपणे सांगायचो की माझा विरोधक खानदानी आहे, हा सांगणारा मंगेश चव्हाण आहे। आणि मला काय सांगता आप्पा, आता मला मर्यादा आहे, मी बोलायचं टाळणार होतो, पण आता बात लिखी है तो बहुत दूर तक जाएगी। मी आता काही गोष्टी आपण ठेवतोय, मी तुम्हाला सांगायला आलोय, आपण या तालुक्याला तुलनात्मक सांगतो, सत्तेची माझी 30 महिने चाळीसगाव तालुक्यात जाऊन पहा, चाळीसगाव बोलायला लागलोय। अजून तर खूप काम आम्ही हातात घेतली आहे, विकासाचं राजकारण करू, लोकांना न्याय देऊ ठरलंय। जर ते 6 बंधारे तुमच्या भडगाव पाचोऱ्याला त्याचा मोठा लाभ होणार आहे, जर नाही केलं तर मंगेश चव्हाण या भडगाव पाचोऱ्याला कधीही मत मागायला येणार नाही।
आणि विकासाची आपण स्पर्धा करू, विकासावर चर्चा करू. त्या गावाला पाणी बांधायचंय, आज जबाबदारी आम्ही स्वीकारतोय. या भडगाव पाचोऱ्याच्या ठिकाणी तुम्हाला गिरणेवरून असेल, नवीन बंधाऱ्यावरून असेल किंवा जिथून मोठा स्रोत असेल तिथून पाणी देण्याची जबाबदारी आज या मंचावरनं मंगेश चव्हाण तुम्हाला देऊन चालले आहे. तुम्ही सर्वजण दिलीप भाऊ, तुम्ही सगळेजण सगळ्यांच्या पाठीमागे, या मंचावरच्या लोकांच्या पाठीमागे उभं राहण्याची व्यवस्था करा. दिलीप भाऊ, राजकारण जाऊ द्या, पण कुठेतरी आपण विकासासाठी एकत्र आलो आहे. काही आले आहेत, अमोलदार तुम्ही जे सांगितलंय, नाना तिकडे बसले, सगळे खालची मंडळी बसले, तुम्ही चिंता करू नका. आणि होय, मी जबाबदारी स्वीकारतो, तो पूर्ण करतोय. भडगाव पाचोऱ्यामध्ये मी आजवर लक्ष घालत नव्हतो, आता तुम्हीही लक्ष चाळीसगावला घालायचंय आणि मीही इथं लक्ष घालणार आहे. की विरोधकांचे 12 वाजवल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसणार नाही. आपली पण विकासावर इलेक्शन देऊ, हे मी तुम्हाला आज पुन्हा सांगतो. पुन्हा एकदा या मेळाव्याच्या निमित्तानं आपला आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. की मागच्या काळामध्ये जे आपल्या तालुक्याला शेतीविषयक शेतकऱ्यांसाठी जे अनुदान आलं होतं, त्या अनुदानामध्ये सुरुवातीला 2-2.5 कोटी, नंतर तो आकडा जवळपास 9 कोटीपर्यंत गेला. तुझा काही घोटाळा झालेला आहे. त्या घोटाळ्या संदर्भामध्ये आमदार आजपर्यंत गप्प का बसलेले आहेत याचं उत्तर आम्हाला आहे. मी गेल्या 15 दिवसापूर्वी देखील पत्रकार परिषदेत बोललो की त्यांचे पदाधिकारी, सूचनेचे पदाधिकारी जे कार्यकर्ते आहेत त्यांनी तो घोटाळा केलेला आणि सुरुवातीला 2 कोटी शेतकऱ्यांचा अनुदान आणि आमदार त्यावर बोलत नाही का, तर त्यांचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. 2 कोटीपासून तर 9 कोटीपर्यंत हा आकडा गेलेला आहे. मग दादा, मी पत्र तयार केलेलं आहे, आपल्याला त्याची SIT चौकशी तयार केली आहे. बरं, कालच मला माहिती मिळाली की तहसीलदारांचा होत आहे, परंतु हा कालखंड मागचा 7-8 वर्षाचा आहे. अनेक गरीब शेतकऱ्यांचं अनुदान राखलं जात आहे, त्याचे कार्यकर्ते हा उद्योग करत आहेत आणि आमदार मात्र कोणावर चुप्पी साधून पडलेले आहे. आणि म्हणून त्याचं उत्तर आमदारांनी द्यावं. आमच्यावर काय आरोप करतात, आम्ही स्वतः आलं, आम्हाला असं करू, या नाटक व्हायच्या भीतीने, त्याच्या भीतीने हे इकडे बस आले, हे भाजपात प्रवेश केला. अरे बाबा, अटक होण्याची भीती आमच्यापेक्षा आता सुद्धा जास्त आहे. त्याने तुला थोडक्यात सांगतो, 2014 मध्ये जेव्हा आमदार झाले तेव्हा यांची संपत्ती होती 5,71,44,319 रुपये. नंतर झाली याची 2019च्या निवडणुकीत 10,43,78,604 रुपये, म्हणजे दुप्पट झाले. ठीक आहे, 14 ते 19 मध्ये दाम दुप्पट जसं बँकेचं होतं आपण समजून घेऊ. परंतु पुढे या 2024 मध्ये यांची संपत्ती झाली 13,14,49,551 रुपये, म्हणजे 10 पटीने वाढ. कोणतं वर्ष? 19 ते 24. असं काय घडलं 19 ते 24 मध्ये? असं काय घडलं की तुमची संपत्ती 10 पटीने वाढते? आम्ही राजकारणात आहोत, आमची संपत्ती बघा. माझी 19 होती 7,42,00,000 रुपये, 19च्या निवडणुकीत होती 4,10,00,000 रुपये आणि 24च्या निवडणुकीत होती 3,63,63,00,000 रुपये. आता मला एक सांगा, यांचे उद्योग काय? ती कंपनी आता चालू केली, त्यांचे 4 उद्योग बंद पडले. एक आधी मातोश्री बेरबार यांचा बंद पडला, मातोश्री ट्रेडिंग कंपनी यांची बंद पडली, मातोश्री यांची जिनिंग ट्रेडिंग बंद पडली मार्केटची. नंतर जिनिंग होती सोसायटीला, ती बंद पडली. हे सगळे उद्योग बंद पडल्यावर एवढी प्रॉपर्टी वाढली कशी? हे सगळा काही असं बोलल्या, गुवाहाटीची कामाख्या देवी पावली, सुरत मागे गुवाहाटी तैतून बोलल्या की त्याचीच देव आहे. अमोल भाऊने जरा वेगळं थोडस वेगळं भूमिका घेतली मागच्या वेळेस. जर तुम्ही आमच्याबरोबर राहिल्या असते नगरपालिकेला तर 19ला हवा फुल होती, एवढी संपत्ती वाढली असती. काय बोलतात आता तुम्ही सांगा. ते म्हणतात की हे स्वस्तात आलं घर, यांनी काहीतरी गैरव्यवहार केले असतील. मी नानाभाऊ, अमोल भाऊ, वैशालीताई
पैशाचं पण अनुदान पण घेत नाही, पण आमच्यावर आरोप करतात. आता आमच्या संस्था आहेत, आमचं ऑडिट होतं, सगळं होतं, ते बघणारे. पण तुमची आता एवढी संपत्ती वाढली, मग तुमची तक्रार ईडीकडे जायला नको का? असं बोलतोय 5 वर्ष आम्हालाही धंदा आम्ही करतो तो, म्हणजे आले घे खालचा हवे आमचा उंचावे थोडंफार. अरे काय आरोप करतात कार्यकर्त्यांना? भारतीय जनता पक्षाला ज्यांच्या भारतीय जनता पक्षाचे जेव्हा तुम्ही 2-3 वेळा आमदार झाले, त्यांचं सहकार्य घेऊन झाले, त्यांना दंड ठोकवतात. आता दंड ठोकायचे दिवस आहेत का? पण ते पैलवान नाही, काही दुसरे खेळाडू होते, त्याला कुस्ती होता खेळाडू मी होतो. अशा कार्यकर्त्यांसमोर काय झालं, त्यांचा दोष नाही, समाज रात्रीची होती, त्याच्यामुळे सगळा माझा झाला. दादा काल परवाचं नुकसान झालं आमच्या या तालुक्यामध्ये. आता बघा, या आपल्या पाचोरा तालुक्याला माझ्या माहितीप्रमाणे 40पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे. परंतु आपल्याला अनुदान मिळालेलं आहे पाचोरा तालुक्याला 45 कोटी रुपये आणि भडगावला मिळालं आहे 80 कोटी 80 लाख रुपये. म्हणजे एकूण जर बेरीज केली तर 73 कोटी 80 लाख रुपयाचा अनुदान पाचोरा भडगाव मतदारसंघाला मिळाला. आणि एकट्या मंगेश दादांनी चाळीसगावसाठी 102 कोटी रुपये आणले. मी या संदर्भामध्ये पाचोरा तहसीलदारांशी बोललो, परवा भडगावचे तहसीलदार त्यांच्याशी बोललो आणि चाळीसगावचे तुमचे तहसीलदार आहेत त्यांच्याशी बोललो. तिघा तहसीलदारांशी मी चर्चा केली, कारण मला वर्दीचा फोन आला, काढून फोन आले, अनेक गावात फोन आले की अनुदानामध्ये असं काय होतंय. तर मी माहिती घेतली तर तुमच्या तहसीलदारांनी योग्य उत्तर दिलं की मका हा गोडाऊनमध्ये मोडला जातो आणि कपाशी ही 2 प्रकारे मोडली जाते, एक बागायती आणि एक कोरडवाहू. आपल्या तहसीलदारांनी ती चूक करून ठेवलेली आहे. त्याने आपली कपाशी बागायती घेतलीच नाही, 0. आमच्याकडे बागायती कपाशी असते, आहे ना आपल्याकडे. म्हणजे निकष असताना सुद्धा अधिकाऱ्यांच्या चुका, मग ते कृषी अधिकारी असतील, सर्कल असतील किंवा तहसीलदार असतील, आमदारांनी काय केलं, त्यांनी आदेश नको करायला की तुम्ही हे कपाशीचं कसं तुम्ही हे करताय, कसं नियोजन करताय. दादांनी जसं बसून नियोजन करून घेतलं, त्यांना 102 कोटी रुपये मिळतात आणि तुम्हाला दोन्ही तालुक्यात मिळून तुम्हाला फक्त 73 कोटी रुपये मिळतात. हे अपयश जेवढं आपण अधिकाऱ्यांना दोष देऊ तेवढा आमदाराचा देखील दोष आहे. मी त्या लोकांना बोललो, अरे म्हटलं या दुष्काळाचं किंवा ओरडा दुष्काळाचं या आमदाराला घेणं नाही. यांनी वाळू, सट्टा, पत्ता, चक्री वादळ यांचे जे भाग्य विजेते आहेत त्यांच्या जीवावर यांनी मोठा वाढदिवस केला आणि काय नाव दिलं, निर्धार मिळावा. आम्ही तर त्याला असं म्हणतो की हा गद्दार मिळावा. कारण की जे आता ते बोलले की ते उभाटाचे कार्यकर्ते बसलेले आहेत, इथे राष्ट्रवादीमधून प्रवेश केलेले कार्यकर्ते आहेत. अरे बाबा तूच गद्दारी मोठी केलेली आहे, ते कोण लोक आहेत. पण आबा त्यांनी खोके घेतले, हे कामं घेत आहेत, एवढाच फरक आहे. मी माहिती घेतली 14 सुबे अभियंता असतात ना, ते काय डिप्लोमा झालेले मुलं, 14 सुबेला यांनी कामं वाटली. काही कॉन्ट्रॅक्टर तर आहे, तर तुम्ही पाहतात कमाचा वाढलाच होता, हे बिल्डर ते बिल्डर ते बिल्डर. असा कोणी बिल्डर काही अशी फुकट जाहिरात देत नाही, तर लाख लाख रुपयाच्या जाहिराती द्यायच्या आम्ही बघितल्या, मागड्या जाहिराती असतात. एवढं प्रेम आमदारावर नाही आहे, उडते माशी येते थोडं. आता तुमच्याकडे सध्या कोणी प्रवेश रुमाल टाकला 1 कोटीचं काम मिळून जातं, काही झालं की याचं काम होऊन जातं, तो ठेका मिळून जातो. अशा याच्याने तुमचा जो आज ते वलय दिसतंय, आम्ही अनेक माझं जवळ मला जे राजकारणात क्लिअर आहे. मी 1987 कॉलेजला आलो आणि 1991 मी नगरसेवक झालो आणि नगराध्यक्ष मग नंतर कंटिन्यू राहिलो 20 वर्ष, म्हणजे 13 वर्ष. आणि ते 2001 मध्ये राजकारणात आले, म्हणजे जवळपास मी 10 वर्ष त्यांना सिनियर आहे राजकारणाला. परंतु त्यांना अजूनपर्यंत
भाषण कसं करावं, ठीक आहे, काही वेळा ते व्यवस्थित बोलतात म्हणजे दिवसा, परंतु आता अलीकडे ते बोलायला लागले आमच्या प्रवेशामुळे त्यांना चिडली झालेली आहे. आता मला एक सांगा, भारतीय जनता पक्षामध्ये विधानसभेनंतर मी प्रवेश केला, माझ्यानंतर ताईंनी केला, ताईंनी नंतर नानाभाऊंनी केला. आता आम्हाला वाटलं, आम्ही कार्यकर्त्यांचा सल्ला केला, आम्हाला योग्य वाटलं की मोदीजींचं काम, फडणवीस साहेबांचं काम, गिरीश भाऊचं काम, दादांचं काम हे सगळं योग्यरित्या आम्ही जिल्ह्यापासून तर महाराष्ट्रापासून एक पातळीवर, आणि म्हणून आम्हाला ते असं वाटलं की आता इकडे राष्ट्रवादी दोन तुकडे इकडे हे तुकडे त्याच्यापेक्षा मोठ्या घरात चला, म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. हा योगायोग आहे, परंतु आमचा प्रवेश हा आमदारांच्या डोक्यापुढे होतो आहे. दादा त्यांनी इतकी लूट केली या प्रशासकीय काळामध्ये, नगरपालिका 10-15 वर्षापासून त्यांच्या ताब्यामध्ये आहे. या शहराला भविष्यामध्ये जसं तुम्ही आता 45चं नियोजन करत आहे, 2045 पर्यंत पाण्याची प्रश्न सुटेल अशा पद्धतीचं नियोजन आपण करत आहात. पण तो आमचा परत शहरामध्ये मागच्या पंचवार्षिकला नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली होती की माझी जर नगरपालिकेची सत्ता बसली तर मी वाघूर धरणावरून पाणी आणेन. त्यांनी घोषणा केली की माझी जर सत्ता आली तर मी गिरणीवरून पाणी आणेन. पाणी आम्ही गिरणीच पितोय, परंतु थेट पाईपलाईनने आणेन. परंतु याच्याकडून आजपर्यंत 8 वर्षामध्ये 9 वर्षामध्ये गिरणीवरून पाणी आलं नाही. पाणी पुरवठा मंत्री देते जे, परंतु यांना त्यांनी पाणी पाहिलं नाही. काय पाहतात काय नाही. मला एक सांगा, आजही गिरणाच्या केटीवर पंडित दादा शिंदे नगराध्यक्ष होते, मी होतो, आमच्या काळामध्ये तिथे काम झालेलं केटीवरचं, त्याच्यामुळे आमच्या आपल्या शहराच्या काही थोडंफार पाणी मिळतंय. तर खूप वाईट अशी अवस्था राहिली आहे. परंतु भविष्याचा काही दृष्टिकोन ठेवता अजूनपर्यंत आमच्याकडे पाण्याची योजना शहरासाठी येत नाही. आम्ही दादा शहराच्या मिटिंगामध्ये बोलणार आहोत. यांनी दादा या शहरामध्ये 125 भूखंड जे ओपन पेस होतो ते डेव्हलपला दिले. एका भूखंडाला 20 लाख रुपये खर्च दाखवलेला आहे. आम्ही जर तुम्ही कोणी ग्रामीण भागातला माणूस असेल किंवा शहरातला अन्य सामान्य माणसाने जावं आणि ते कंपाऊंड करून घ्यावं, ते कंपाऊंड महाराष्ट्र 4-5 लाखाच्या वर ते लागते. तो एका कंपाऊंडला 20 लाख रुपये खर्च दाखवला. जवळपास 30 कोटी रुपयाची लूट या नगरपालिकेतून वैशिष्ट्यपूर्ण होऊन या मंडळीने केलेली आहे. आम्ही म्हणतो की ते कॉन्ट्रॅक्टर सुबे वगैरे गरीब लोक त्यांना काम दिलं पाहिजे, मला मान्य आहे, परंतु त्याच्याकडून टक्केवारी सोडत नाही. 3,000 कोटीचा विकास त्यांनी आपल्या निवडणुकीत सांगितला होता. 3,000 कोटीला आम्ही जर हे केलं तर मात्र काही हिशोब येतच नाही. मागच्या वेळेस ते बोलतो. आता दादाही ते म्हणते प्रत्येक मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांना कामं देतात, परंतु एक कार्यकर्त्यांनी सांगावं की आमच्याकडून अशी काही मागणी होते, परंतु हे दिल्या घेतल्याशिवाय कोणतंही काम होत नाही अशी त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या अवस्था आहे. आता ती म्हणतात तरी त्या निवडणुकीला खर्च येतो, आणि बाबा खोटी मिळालं खर्च करता. पण आमदाराचं आता मानसिक संतुलन बिघडलेलं सारखं वातावरण काही कारण नव्हतं. परवाचा मेळावा त्याचा तो काही त्या भागीदारांनी केला, हे जे रेतीवाले यांनी, त्याच्यामध्ये आमच्यावर वाहतूक करण्याची काही आवश्यकता नव्हती. त्या वैशालीताईंवर काय काय आरोप केले की वैशालीताईची भाची लागते काय नाही, त्यांची कन्या ती भाची लागते काय बोलल्या ताईबद्दल, यांचं वय किती, ताईचं मानाने मोठ्या वयाने मोठ्या, त्यांच्याबद्दल अपशब्द. आता शेवटी बहीण आहे, ते नात्याला जोडा, ते काय म्हणतात की ते भावाला मानत नाही. आता कुठे बहिणीला मानतायत मग? बहीण तर मानते, बहीण तर आताही आप्पा म्हणते, त्याचं काही वाईट भाषण केलं नाही. परंतु या संस्कृतीचा भाग आहे. ताई म्हणल्या की अनेक लोक राजकीय लोक होऊन गेले, त्यांचं एक संस्कृती होती. आतापर्यंत असं वाचन मी पण ऐकलेले पात्र इतक्या घाणेरड्या पद्धतीने त्यांनी भाषण केलं. ठीक आहे, त्यांचा समाजात येणारा काळखंडामध्ये आपण घेणार आहोत. त्यांनी नीलम हॉटेलची चौकातली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फेफडे मार्केट आहे, त्याच्यावरती गाळे बांधलेले आहेत 12. आता इथे आम्ही अध्यक्ष राहिले, पंडितांचे अध्यक्ष राहिले, साधारणतः गाळे बांधले का निलाव करतो, तिथे व्यापारी घेतात, ते व्यवसाय करतात. यांनी व्यापाऱ्यांना कळून दिला नाही, इच्छुक ज्याला काढून घेतले, सगळे गाळे घेतले, वेगवेगळ्या नावाला सगळे हाती चालून घेतले. म्हणजे त्याचे सुद्धा बेरोजगार, आणि 12 बेरोजगारांनी पोट भरला असतं, तुम्हाला कार्यालयाला खाती जागा घ्या ना. परंतु नगरपालिकेच्या जागेवर डोळा ठेवला. हे सगळं
आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी काढू. फक्त एक औपचारिक ते पवार जे काही बोलले त्याच्यावर आम्ही उत्तर दिलेलं आहे. आमच्या स्वतःबद्दल बोलले आम्ही ठीक आहे तुम्ही करा, चौकशा करा, कधी काही वाईट होईल आमचं आम्ही बघू ते फेस करू. तर तुम्ही चौकशीला तयार राहा. हे जे काही धोके आहेत ना त्याची चौकशी आम्ही निश्चितपणे तुमची करू एवढं सुद्धा आम्ही या ठिकाणी सांगतो. आज शहरामध्ये दादा 2-3 दिवसापासून पाऊस नाही, म्हणजे पावसाने विश्रांती घेतली. आज खूप कामाचे दिवस होते. अपेक्षित नव्हतं की इतकी लोक येतील. आमचा बजेट चुकला आहे. आपण निवडणूक लोकांना सांगितलं वाढवावा आहे, वाढवलं कारण की इतके लोक येतील असं वाटत नव्हतं. कामाचे दिवस आहेत ना. 8 दिवसापासून काही ते मोठा खून पडला आहे, तपशिलेची राहिली आहे, सुभाष टाकायची राहिली आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे किंवा शहरातल्या जनतेकडे किंवा कोणाच्या समस्यांकडे सतत दुर्लक्ष या आमचं राहिलेलं आहे. स्वतःचा स्वार्थ मी आणि माझे कार्यकर्ते, मी आणि माझा परिवार एवढाच त्याचा विषय झालेला आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, या निवडणुकीमध्ये सुरुवात आपल्याला नगरपालिकेपासून करावं लागेल. 5 वर्षाची नगरपालिका आहे, 12 वर्ष आहे. इथे परिवर्तन झालं तर जिल्हा परिषद, तिथे परिवर्तन झालं तर मग काय, मग विधानसभा. बाकी धन्यवाद. एक 5 वर्षाचा एक प्रवेश आहे, फक्त एक 2 मिनिटं तो प्रवेश डॉक्टर प्रतिका गणेश झांडुटे, गणेश कलमचंद झांडुटे की मागच्या काळामध्ये जे आपल्या तालुक्याला शेतीविषयक शेतकऱ्यांसाठी जे अनुदान आलं होतं त्या अनुदानामध्ये सुरुवातीला 2-2.5 कोटी, नंतर तो आकडा जवळपास 2 कोटी बंद केला. तो जो एक घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्या संदर्भामध्ये आमदार आजपर्यंत गप्प का बसलेले त्याचं उत्तर आमदार आहे. मी गेल्या 15 दिवसापूर्वी देखील पत्रकार परिषदेत बोललो की त्यांचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी जे कार्यकर्ते आहेत त्यांनी तो घोटाळा केलेला आहे. आणि सुरुवातीला 2 कोटी शेतकऱ्यांचं अनुदान आणि आमदार त्यावर बोलत नाही का, तर त्यांचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. 2 कोटीपासून तर 9 कोटीपर्यंत हा आपला गेलेला आहे. म्हणजे दादा मी पत्र तयार केलेलं आहे, आपल्याला त्याची SIT चौकशी तयार केली. कालच मला माहिती मिळाली की तहसीलदारांचा निर्माण होत आहे. परंतु हा कालखंड मागचा 7-8 वर्षाचा आहे. अनेक गरगरीब शेतकऱ्यांचं आंदोलन काढलं जात आहे, त्याचे कार्यकर्ते हा उद्योग करत आहेत आणि आमदार मात्र कोणावर चुप्पी सादर करते आहे. आणि म्हणून त्याचं उत्तर आमदारांनी द्यावं. आमदार काय आरोप करतात, आम्ही स्वतः झालं, आम्हाला असं करू, या नाटक व्हायच्या भीतीने, त्याच्या भीतीने हे इकडे पद आले, हे भाजपात प्रवेश केला. अरे बाबा, अटक व्हायची भीती आमच्यापेक्षा आता तुला जास्त आहे. कारण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, 2014 मध्ये जेव्हा आमदार झाले तेव्हा यांची संपत्ती होती 5,71,44,319 रुपये. नंतर झाली यांची 2019च्या निवडणुकीत 10,43,78,604 रुपये, म्हणजे दुप्पट झाले. ठीक आहे, 14 ते 19 मध्ये दाम दुप्पट बँकेचं होतं आपण समजून घेऊ. फक्त पुढे या 2024 मध्ये यांची संपत्ती झाली 13,14,49,551 रुपये, म्हणजे 10 पटीने वाढ. कोणतं वर्ष? 19 ते 24. असं काय घडलं 19 ते 24 मध्ये? असं काय घडलं की तुमची संपत्ती 10 पटीने वाढते? आम्ही राजकारणात आहोत, आमची संपत्ती बघा. माझी 19ला होती 7,43,00,000 रुपये, 19च्या निवडणुकीत होती 4,10,00,000 रुपये आणि 24च्या निवडणुकीत होती 3,63,63,00,000 रुपये. आता मला एक सांगा, याचे उद्योग काय? ती कंपनी आता चालू केली. याचे 4 उद्योग बंद पडले. एक आधी मातोश्री बिअर बार यांचा बंद पडला, मातोश्री ट्रेडिंग कंपनी याची बंद पडली, मातोश्री याची जिनिंग ट्रेडिंग बंद पडली मार्केटची. नंतर जिनिंग होती दुसऱ्या ती बंद पडली. हे सगळे उद्योग बंद पडल्यावर एवढी प्रॉपर्टी वाढली कशी? हे सगळा काही जसं बोलल्या वाटीची कामाख्या देवी कावली. सुरत मार्केट
वाटी ताई तुम्ही बोलल्या ही त्याचीच देण आहे. आम्हाला होणे जरा वेगळं थोडंसं वेगळं भूमिका घेतली मागच्या वेळेस. जर तुम्ही आमच्याबरोबर राहिले असते नगरपालिकेला तर कुणाचा हवा पूर्ण होती एवढी संपत्ती एवढी नसती. काय बोलतात आता तुम्ही सांगा. ते म्हणतात की हे स्वतः चालक आहे यांनी काहीतरी गैरव्यवहार केले असतील. मी नानाभाऊ आमोडभाऊ वैचारिताई तर अनुदान पण घेत नाही. आमच्यावर आरोप करतात. आता आमच्या संस्था आहेत आमचं ऑडिट होतं सगळं होतं ते बघणारे. पण तुमची आता एवढी संपत्ती वाढली मग तुमची तक्रार ईडीकडे जायला नको का? असं कोणतं आहे 5 वर्ष आम्हालाही जनता आम्ही करतो तो म्हणजे आमचे आले गे खालचा आम्ही आमचा उंच आहे थोडंफार. अरे काय आरोप करतात कार्यकर्त्यांना. भारतीय जनता पक्षाला त्याच्या भारतीय जनता पक्षाच्या जीवावर तुम्ही 2-3 वेळा आमदार झाले त्यांचं सहकार्य घेऊन झाले. त्यांना दर ठोकवतात. आता दर ठोकायचे दिवस आहेत का? काही दिवसात खेळाडू होते त्याला कुस्ती होता खेळाडू मिळतो. अशा कार्यकर्त्यांसमोर काय झालं त्यांचा दोष नाही सभा रात्रीची होती त्यामुळे सगळा दादा काल परवाचं नुकसान झालं आमच्या या तालुक्यामध्ये. आता बघा या आपल्या पाचोरा तालुक्याला माझ्या माहितीप्रमाणे 40,000पेक्षा जास्त नुकसान झालं आहे. परंतु आपल्याला अनुदान मिळालेलं आहे पाचोरा तालुक्याला 45 कोटी रुपये आणि भडगावला मिळाले 80 कोटी 80 लाख रुपये. म्हणजे एकूण जर बेरीज केली तर 73 कोटी 80 लाख रुपयाचा अनुदान पाचोरा भडगाव मतदारसंघाला मिळाला. आणि एकट्या मंगेश दादांनी चाळीसगावसाठी 102 कोटी रुपये आणले. मी या संदर्भामध्ये पाचोरा तहसीलदारांशी बोललो परवा. वडगावचे तहसीलदार त्यांच्याशीही बोललो आणि चाळीसगावचे तहसीलदार आहेत त्यांच्याशीही बोललो. तिघा तहसीलदारांशी मी चर्चा केली कारण मला वळतीचा फोन आला गाणून फोन आले अनेक गावात फोन आले की अनुदानामध्ये असं काय होत आहे. तर मी माहिती घेतली तर तुमच्या तहसीलदारांनी योग्य उत्तर दिलं की मका हा गोडाऊनमध्ये मोडला जातो आणि कपाशी ही 2 प्रकारे मोडली जाते. एक बागायती आणि एक कोरडवाहू. आपल्या तहसीलदारांनी ती चूक करून ठेवलेली आहे. त्याने आपली कपाशी बागायती घेतलीच नाही. झिरो. आमच्याकडे बागायती कपाशी असते आहे ना आपल्याकडे. म्हणजे निकष असताना सुद्धा अधिकाऱ्यांच्या चुका मग ते कृषी अधिकारी असतील सरकार असतील किंवा तहसीलदार असतील. आमदारांनी काय केलं त्यांनी आदेश नको करायला की तुम्ही हे कपाशीचं कसं तुम्ही हे करताय कसं नियोजन करताय. दादांनी जसं बसून नियोजन करून घेतलं त्यांना 102 कोटी रुपये मिळतात आणि तुम्हाला दोन्ही तालुक्या मिळून तुम्हाला फक्त 73 कोटी रुपये मिळतात. हे अपयश जेवढं आपण अधिकाऱ्यांना दोष देऊ तेवढा आमदाराचा देखील दोष आहे. मी त्या लोकांना बोललो आणि म्हटलं या दुष्काळाचं किंवा ओरला दुष्काळाचं या आमदाराला घेणं नाही. यांनी वाळू सट्टा पत्ता चक्रीवादळ याचे ते बातमी देत आहेत. त्याच्या जीवावर यांनी मोठा वाढदिवस केला आणि काय नाव दिलं निर्धार मेळावा. आम्ही तर त्याला असं म्हणतो की हा गद्दार मेळावा. कारण की आता ते बोलले की इथे उभारण्याचे कार्यकर्ते बसलेले आहेत इथे राष्ट्रवादीमधून प्रवेश केलेले कार्यकर्ते आहेत. अरे बाबा तूच गद्दारी मोठी केलेली आहे तर ते किरकोळ लोक आहेत. पण त्यांनी खोके घेतले हे कामं घेत आहेत एवढाच फरक आहे. मी माहिती घेतली 14 सुबे अभियंता असतात ना ते डिप्लोमा झालेले मुलं 14 सुबेला यांनी कामं वाटली. काही कॉन्ट्रॅक्टर तर आहे तर तुम्ही पाहता परवाचा वाढदिवस होता हे बिल्डर ते बिल्डर ते बिल्डर असा कोणी बिल्डर काही अशी घोड जाहिरात देत नाही. ते लाख लाख रुपयाला जाहिरात देत नाही. आम्ही बघितल्या नाड्या जाहिराती असतात. एवढं प्रेम आमदारावर नाही आहे म्हणून तिथे माशी येते थोडं. आता तुमच्याकडे सध्या कोणी फुलमाळ टाकला का 1 कोटीचं काम मिळून जातं. काही झालं की याचं काम होतं कोणते काम मिळून जातं.
अशा याच्याने तुमच्या जो आज ते मला दिसतंय आम्ही अनेक माझं जवळजवळ मला ते राजकारणात फिरले. मी 1987 कॉलेजला आलो आणि 1991 मी नगरसेवक झालो आणि नगराध्यक्ष क्षेत्रानंतर कंटिन्यू राहिलो 20 वर्ष म्हणजे 13 वर्ष आणि ते 2001 मध्ये राजकारणात आले. म्हणजे जवळपास मी 10 वर्ष त्यांना सिनियर आहे राजकारणावर. परंतु त्यांना अजूनपर्यंत भाषण कसं करावं ठीक आहे काही वेळा तरी व्यवस्थित बोलतात म्हणजे दिवसा. परंतु आता अलीकडे बोलायला लागले आहेत आमच्या प्रवेशामुळे त्यांना चिडचिड झालेली आहे. आता मला एक सांगा भारतीय जनता पक्षामध्ये विधानसभेनंतर मी प्रवेश केला. माझ्यानंतर ताईंनी केला. ताईंनी नंतर नानाभाऊंनी केला. आता आम्हाला वाटलं आम्ही कार्यकर्त्यांचा सल्ला केला. आम्हाला योग्य वाटलं की मोदीजींचं काम नरेंद्रजी फडणवीस साहेबांचं काम गिरीश भाऊंचं काम दादांचं काम हे सगळं योग्य रित्या जिल्ह्यापासून तर महाराष्ट्रापासून देश पातळीवर म्हणून आम्हाला ते असं वाटलं की आता इकडे राष्ट्रवादी तुकडे इकडे तुकडे त्याच्यापेक्षा मोठ्या घरात चला म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाकडे प्रवेश केला. हा योगायोग आहे. परंतु आमचा प्रवेश हा आमदारांच्या कोणामध्ये होतो आहे. दादा त्यांनी परिषदा ह्या निवडणुकांच्यासाठी परिवर्तनाची गरज आज येऊन ठेपलेली आहे आणि म्हणून आपण हा परिवर्तन मेळावा घेतोय. हा मेळावा केवळ भाषणांसाठी नाहीये तर हा मेळावा जो काही आहे हा नवीन विचारांचा मेळावा आहे आणि बदलांचा जो काही संकल्प असतो त्या संकल्पाचा हा मेळावा आहे. आपल्याला विकास पाहिजे फक्त पोस्टरवर किंवा बॅनरवर विकास नकोय तर तो विकास जो आहे तो जमिनीवर दिसला पाहिजे प्रत्यक्षात दिसला पाहिजे. प्रशासन जे चालतं ते भीतीने चालू द्यायचं नाही तर ते न्यायाने चाललं पाहिजे. यामध्ये बियर किंवा कट्टे दिसायला नको तर तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठीचा हा परिवर्तन मेळावा आहे. गावामध्ये दहशत नकोय तर शांतता पाहिजे. महिला आणि मुली असुरक्षित नकोय. मुली आणि महिलांसाठी आदर असला पाहिजे असा आम्हाला हा पाचोरा तालुका आणि पाचोरा शहर असलं पाहिजे. आणि हे सगळं झालं तरच मला असं वाटतं की हा परिवर्तन मेळावा यशस्वी होईल असं मला वाटतं. आणि हा परिवर्तन मेळावा यशस्वी होण्यासाठी तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. तरच आपण जबाबदारीने काम केलं तर हा परिवर्तन मेळावा यशस्वी होणार आहे. आपण जर का आज पाचोऱ्याची अवस्था बघितली तर आज पाचोऱ्यामध्ये पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तब्बल 6 दिवसानंतर नळाला पाणी येतं. उन्हाळ्यामध्ये 8-8, 10-10 दिवसानंतर नळाला पाणी येतं आणि तेही पाणी अशुद्ध असतं. फिल्ट्रेशन प्लॅन्ट आपण बनवला इतका लाखो करोडो रुपयाचा फिल्ट्रेशन प्लॅन्ट अनेक वर्षापासून बंद आहे. आरोग्याचे तर अक्षरशः 3-13 वाजलेत फवारण्या होत नाही. आपण शहरामध्ये काही वस्त्यांमध्ये काही वाड्यांमध्ये जर का आपण बघितलं तर अतिशय घाण आहे. आमच्या एका पत्रकार बांधवांनी एक व्हिडिओ तयार केला होता. तो व्हिडिओ जर का आपण बघितला तर अक्षरशः इतकी नाल्या ओपन नाल्या अक्षरशः इतकं वाईट वाटतं. आणि उद्यान नाही अशा पद्धतीचं जर का चालत आलं तर याला आपण विकास म्हणायचा का? चांगल्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच तो विकास म्हटला जाईल. सेम अशीच परिस्थिती ग्रामीण भागात देखील येईल. ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण शेत रस्ते आणि गाव रस्त्यांचं जर का बघितलं परिस्थिती तर ती अगदी भयावह आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुमचा कसगाव नागद रस्ता इतकी भयानक परिस्थिती आहे की अक्षरशः खड्डे आहेत. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हेच समजत नाही. इतकी वाईट परिस्थिती आज रस्त्यांची झालेली आहे. आरोग्याचे प्रश्न तर भयावह आहे. शिक्षणाचा ठिकाणा नाही. बेरोजगारी आ वासून उभी आहे. रोजगार निर्मितीसाठी कुठलंही कार्य ठोस कार्य या मतदारसंघात झालेलं नाही आणि तुमची हॅट्रिक झालेली आहे म्हणतात तर मला असं वाटतं की हॅट्रिक झालेली आहे त्या मानाने ही कामं आणि ही प्रगती अजिबात नाहीये. ज्या पद्धतीने कार्यसम्राट म्हणून आपण पदवी देतात
तर त्या पद्धतीने जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती डेव्हलपमेंट आजही पाचोरा वडगाव मतदारसंघात झालेली नाही. कदाचित आमदार विसरले असेल, पण त्यावेळेस ते असं बोलले होते, तो काल परवाचा चिचोडा पोरगा आहे, 10,000पेक्षा जास्त मतं घेणार नाही आणि तो जर उभा राहिला नाही ती सगळी मदत दिली बहुना होईल, त्याचे 8,000 मतं जे काय असतील ते मिळतील, ते त्यालाच मिळतील, त्याच्यामुळे त्याचा फायदा हा मला होईल, त्याच्यामुळे त्याला उभा होईल, असं वक्तव्य मान्य आमदारांनी त्यावेळेस केलं होतं. कदाचित पत्रकारांना तेव्हा माहिती होतं. इलेक्शन झालं, इलेक्शनचा निकाल लागला, निसटता हा मला पराभव झाला, 1000 मतांच्या फरकामध्ये आपण हारलो आणि इलेक्शन हारल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हा पोरगा चिचोडा नव्हता, एकदम पुढे गेलेला होता, काय झालं त्यावेळेस सुद्धा भाऊ तुम्हाला सांगू इच्छितो की ते म्हणतात की मला भारतीय जनता पार्टी मदत करत नाही. ही व्यासपीठावर बसलेली सगळी भारतीय जनता पार्टीची निष्ठावान लोक आहेत, ही त्यावेळेस सुद्धा माननीय आमदार तुमच्या बरोबरच होती, म्हणून तुम्हाला हे यश मिळालं. जर कधी याच्यातला एक जण जरी राहिला नसता ना तरी तुम्हाला यश मिळालं नसतं. त्यांना दुसरं मी चॅलेंज केलं होतं की एकतर तुमच्यात खरंच ताकद असेल ना तर तुम्ही मला पक्ष उभं राहा आणि मी मला पक्ष उभं राहतो. भाऊ ते आपल्या संस्थांबद्दल बोलले त्यांच्या इलेक्शन्स मध्ये की या सगळे बसलेले इथे संस्थानिक आहेत, सगळे शिक्षण संस्था चालवतात. आप्पासाहेब माझी संस्था माझ्या वडिलांनी उभी केली आहे 2019 वर्ष झाली. मी ती आता झालेली संस्था नाही, गेली पाऊनची संस्था आहे, 50 वर्ष झालेली जुनी संस्था आहे, ताईंची संस्था आहे, यालाही 15 वर्ष झालेली आहे. ताई तर सीबीएसई स्कूल चालवतात, त्याचा आणि याचा काहीच विषय नाही, त्या संस्थेचा काहीच विषय नाही, पण आमच्या संस्थेने बदलतात. आम्ही आमच्या स्वकष्टाने आणि चांगल्या पद्धतीने तयार केलेल्या संस्था आहेत. पण तुम्ही आता संस्था सुरू केल्या, पण तुम्ही कशा संस्था सुरू केल्या? तुम्ही राजकारणाचा आता फायदा घेतला आणि तेव्हा तुम्ही संस्था सुरू केल्या. आम्ही राजकारण म्हणून संस्था केल्या नव्हत्या. बरोबर आहे ना? आपण राजकारण म्हणून संस्था तयार करते का? बिलकुल नाही. तुम्ही आता संस्था केल्या, मोफत शाळा सुरू केली, आता इकडे नवीन इंग्लिश मिडियम सुरू करताय, अजून दुसरी कुठली तरी संस्था तिथे सुरू केलेली आम्ही. काय केलं 2019 साली त्यांनी? त्यांना कळालं की थोडक्या मताने पडले. दादा राजकारणामध्ये इतक्या खालचा स्तरावर काम करतात की 2019 साली जेव्हा त्यांना कळालं की थोड्या मताने पडले, त्या होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये माझ्या संस्थेबद्दल त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले आणि कोविडचा काळ लागला होता. मला खूप वाईट वाटतं आमदार साहेब, कोविडच्या काळामध्ये सगळं जग लॉकडाऊन मध्ये होतं आणि तुम्ही माझ्या घरी गाडी पाठवली, ती पोलिसांची गाडी त्यांनी माझ्या घरी पाठवली आणि माझ्या म्हाताऱ्या आई वडिलांना पकडण्याकरता जे संस्थेचे अध्यक्ष आहेत ज्यांचं वय 70 पेक्षा जास्त आहे यांना पकडण्याकरता तुम्ही गाडी घरी पाठवली पोलिसांची. इतक्या खालच्या लेवलवर जाऊन तुम्ही राजकारण करता. मला न्याय देण्याचा विश्वास होता. मी गिरीश भाऊंकडे गेलो नाही, मंगेशदादांकडे गेलो नाही, पण मी कोर्टात गेलो. मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो की माझ्या संस्थेवर टाकलेले सगळे खोटे गुन्हे होते ते पोलिसांमध्ये सुद्धा सत्य झाले नाही, कोर्टात जाऊ शकले नाही. अशा पद्धतीने तुम्ही काम करता की आता आम्हाला चांगली निधी मिळत नाही. बच्चू कडू बरोबर आहे. अरे बच्चू कडू आमदार नाहीये, तुम्ही आमदार सभेमध्ये विधानसभेमध्ये जाऊन तुम्ही आवाज उठवा, तिथे बोला, यांचं तुम्ही प्रतिनिधित्व करता. तुम्हाला जर कधी हे जर जमत नसेल आमदार साहेब तर तुम्ही राजीनामा द्या. आम्ही ठरवू की त्या व्यासपीठावर लोक ठरवतील, तुम्हाला जर जमत नसेल. या दिवसात अमोल शिंदेला एकही भाषेत बोलणारा माननीय आमदार अचानकपणे त्यांचं इतकं प्रेम उतू झालं की मला अमोल मोठ्या गोष्टी. आमदार साहेब तुमच्या असं बोलण्याने मी काही बिघडणार नाही. आमदार साहेब बोलले दादा तुम्हाला माहित नसेल, ते असं बोलले की कुठल्या पोलिसाबरोबर मैत्री पण करायची नाही आणि कुठल्या पोलिसाबरोबर दुश्मनी पण. आमदार साहेब मी तुमचा पूर्वीकाळचा मित्र होतो, झाले आता 9-10 वर्ष ना तुमच्याबरोबर मैत्री पण नाही आणि तुमच्याबरोबर दुश्मनी पण नाही, पण तुम्हाला